हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक जरांगेंच्या आंदोलनाला विरोध केल्यामुळे डॉक्टर रमेश तारक यांच्या तोंडाला काळं फासलं। मराठा नेत्यांनी शहाणा होऊन आरोप बंद करावेत, तुमच्यामुळे एके दिवशी जात मरेल। राधाकृष्ण विखे पाटलांच्या मराठा आंदोलन भरकटल्याच्या टीकेला जरांगे यांचं उत्तर। मराठा जात संकटात, मी एकटा पडलोय। 6 ते 13 जुलै दरम्यान शांतता रॅली काढणार, सगळी कामं उरकून घ्या, मनोज जरांगे यांचं समाज बांधवांना आवाहन। त्याला सांगा तुझा अभ्यास कमी आहे, मुस्लिमांना 25 वर्षांपासून आरक्षण हे जरांगेंना माहिती आहे का? भुजबळांचा जरांगेंना टोला। महाराष्ट्रामध्ये कधी असं जातीवादाचं विष नव्हतं। जातीचं राजकारण करणाऱ्यांना महाराष्ट्राला दूर ठेवावं, अन्यथा उत्तर प्रदेश, बिहार सारखं महाराष्ट्र होईल। राज ठाकरे यांच्याकडून चिंता व्यक्त। पुण्यातील L3 हॉटेलवर दगडफेक आणि तोडफोड, ड्रग्ज प्रकरणानंतर पतित पावन संघटना आक्रमक, पार्टी करणाऱ्या मुलांचीही पोलीस चौकशी करणार। ड्रग्जच्या पैशातून सत्ताधाऱ्यांचे खिसे भरले जात आहेत, पुण्यातील व्हायरल व्हिडिओ नंतर संजय राऊतांचा आरोप। मी पालकमंत्री असताना पुण्यामध्ये अशा चिंताजनक घटना घडल्याच नाहीत, चंद्रकांत पाटलांचा अजित पवार यांना टोला आणि नंतर सारवासारव। तर अजितदादा पालकमंत्री झाल्यापासून बेकायदेशीर व्यवसायांना चाप, काहींनी पालकमंत्री म्हणून फक्त खुर्च्या गरम केल्या, चंद्रकांत दादांना उत्तर देताना सूरज चव्हाण यांचा खोचक टोला। जुलैमध्ये राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा, विधानसभेसाठी मनसेची तयारी, जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रत्येक विधानसभेचा अहवाल द्या, राज ठाकरे यांचे मनसैनिकांना आदेश। ओबीसी वगळून राजकीय नेत्यांना गावबंदी, ओबीसी समाजाने रायगव्हाण गावात लावला फलक, अन्यथा मोठा अवमान करण्याचा इशारा। जळगावमध्ये किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदेंच्या सभेनंतर पैसे वाटपाचा आरोप, प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। जेपी नड्डा यांची राज्यसभेच्या सभागृह नेतेपदी नियुक्ती, पियुष गोयल यांच्या जागी जेपी नड्डांची नेतेपदी वर्णी, नड्डा भाजप अध्यक्षांसह केंद्रीय आरोग्य मंत्री, खत आणि रसायन मंत्री देखील। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।